नमस्कार. एखादे मळलेले कापड तुम्हाला स्वच्छ करायचे असेल, तर अशा वेळेस ते कापड पाण्यामध्ये बुडवले जाते. त्याच्यानंतर त्या कापडाला साबण लावला जातो. साबण लावल्यामुळे त्या कपड्याला चिकटलेले मळ किंवा घाण ही लूज होते किंवा सुटी होते. त्यानंतर असे कापड पाण्यामध्ये बुचकळून काढतात किंवा बुडवून काढतात आणि नंतर पिळून काढल्यामुळे त्या कापडामधील दोष किंवा मळ पूर्णपणे निघून जातो आणि कापड स्वच्छ होते. त्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरामध्ये वातदोष, पित्तदोष आणि कफदोष वाढल्यामुळे मनुष्य आजारी पडतो. असे दोष जर शरीराबाहेर काढायचे असेल, तर त्याच्यासाठी आयुर्वेदात पंचकर्म केली जातात. पंचकर्म म्हणजे वाढलेले दोष शरीराबाहेर काढण्याच्या प्रोसिजर. तर त्याच्यासाठी पूर्वकर्म म्हणून पूर्ण अंगाला आयुर्वेदिक तेल लावले जाते. त्यामुळे हे वाढलेले दोष जे नखशिखांत म्हणजे नखापासून तळपायांपर्यंत वाढलेले दोष ते सुटे होतात. त्यानंतर आयुर्वेदिक काढ्याची वाफ पूर्ण शरीराला दिली जाते. असे केल्यामुळे हे वाढलेले दोष आणखी लूज होतात आणि या दोषांची गती आयुर्वेदानुसार नैसर्गिकरित्या पोठ्याकडे किंवा पोटाकडे असते. त्यामुळे असे दोष पोटाकडे आणले जातात आणि त्याच्यानंतर वमन म्हणजे उलटीच्या औषधाद्वारे ते बाहेर काढले जातात किंवा विरेचन म्हणजे जुलाबाच्या वाटे ते बाहेर काढले जातात किंवा बस्ती. बस्तीमध्ये आयुर्वेदिक काढे, तेल, तूप यांचा एनिमा पेशंटला दिला जातो आणि त्यामार्फत शरीरामधील वाढलेले दोष हे बाहेर काढले जातात. तर ह्या 5 प्रकारपैकी वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती या 5 प्रकारांना पंचकर्म असे म्हणतात. फक्त तेल लावणे किंवा वाफ घेणे याला पंचकर्म म्हणत नाहीत. याला आयुर्वेदामध्ये पूर्वकर्म म्हणतात. तर तुम्हाला पंचकर्मची पूर्ण माहिती हवी असल्यास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ नक्की आपण पंचकर्मचे सविस्तर वर्णन करणारा अशा स्वरूपात बनवूया. धन्यवाद.